हा सेक्टर आहे, Yes, sir. हा सेंटर आहे का? हो sir. ओपी रेडियस आहे, Yes, sir. ओक्यू रेडियस आहे, Yes, sir. पीएक्सक्यू आर्क आहे. हो sir. ओके, म्हणजे तुम्ही म्हणताय ते बरोबर. Therefore, थीटा अपॉन 360 इंटू पाय स्क्वेअर, काल जे आपण पाहिलं होतं ते वेगवेगळ्या फिगर घेतल्या, 1/2 थिटावर डिपेंड होतो, हाफ घेतला, 1/4 घेतला, 1/6, त्यानुसार थीटा अपॉन 360 इंटू पाय स्क्वेअर मायनस एरिया ऑफ ट्रायंगल OPQ. ओके, नाउ इन द फिगर आपण ड्रॉ केलाय, सेगमेंट PT इज परपेंडिक्युलर टू OQ. मला एक लक्षात येत नाही, हा परपेंडिक्युलर का टाकला असेल? वाय परपेंडिक्युलर हॅव ड्रॉन? का परपेंडिक्युलर ड्रॉन केलं असेल? पर्पज त्यांनी असं म्हटलंय एरिया ऑफ ट्रायंगल, आणि मग ते म्हणतात की परपेंडिक्युलर ड्रॉ केला. कारण काय? एरिया ऑफ ट्रायंगल कसं कॅल्क्युलेट करतो ते सांगा. एरिया ऑफ ट्रायंगल, फॉर्म्युला फॉर एरिया ऑफ द ट्रायंगल, half base into height. Half into base into height. No sir. Base into height. हाईट म्हणजे काय? Perpendicular to base. सर त्यामुळे काढायला एक हाईट जर तुम्ही परपेंडिक्युलर व्हायचा तर मग तुम्हाला एच हाईट आहे का? हे परपेंडिक्युलर आहे. पीओ काय आयडिया आहे का? नाहीये. परपेंडिक्युलर आपण ड्रॉ केलाय पीटी. एरिया काढण्यासाठी फॉर if you want to calculate the area of triangle, the formula is half into base into height. Height is the perpendicular height distance. Therefore, yes, we have drawn segment PT perpendicular to radius OP. Now, in triangle OTP, that triangle, inner triangle, sin theta is central angle, equal to PT अपॉन OP. हे बरोबर आहे का? Yes sir. Yes sir. साइन थीटा इक्वल टू अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. याच्यामध्ये OPT या ट्रायंगल मध्ये हायपोटेनस काय आहे? OP. हे तुम्ही कसं ओळखलं ते हायपोटेनस आहे? OP ते नाव मला हाईट हवी आहे ट्रायंगलचा एरिया. याच्यामध्ये ह्या ट्रायंगल मध्ये OPQ मध्ये हाईट कोणती आहे? हाईट PT is height. So from this formula sin theta equal to PT upon OP, can I write PT equal to OP into sin theta? Yes sir. असं PT equal to का लिहिलं? OP equal to का लिहिलं नाही? सर PT हाईट आहे ना. बरं, PT हाईट आहे त्यामुळे काय होईल? इफ PT is height. सर हाफ इंटू बेस इंटू एरिया काढायची गरज आहे. हा, मला एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे, त्यासाठी हाईट हवी आहे. म्हणून पीटीची व्हॅल्यू आय एम इंटरेस्टेड इन पीटी बिकॉज आय वॉन्ट टू यूज इन दिस. ओके, नाउ पीटी इक्वल टू ओपी. ओपी इक्वल टू आर रेडियस बरोबर, आर इंटू साइन थिटा. पीटी इक्वल टू आर साइन थिटा. नाउ पीटी परपेंडिक्युलर कशासाठी केलंय सगळं? बिकॉज वी वांट द एरिया ऑफ ट्रायंगल OPQ. Therefore, area of OPQ half base into height 1/2. This will be OQ. बरोबर आहे? OQ बेस आहे. OPQ triangle का OQ is base into height is PT, perpendicular on the base. OQ is base, PT is perpendicular drawn on it. Half into OQ equal to R. हे बरोबर आहे? OQ equal to R. Yes sir. 1/2 into R. PT R sin theta. Therefore, half into R square sin theta. मिळालं आपल्याला एरिया ऑफ द सेगमेंट. सर आर स्क्वेअर कसं आलं? परत एकदा. व्हेरी गुड. नाउ 1/2 OQ इज R. PT मध्ये पण R आहे. OP PT चा R इंटू साइन थिटा. हे पहा, PT इक्वल टू OP sin theta as it is. OP इक्वल टू R.
Therefore, PT equal to R sin theta. Putting value of PT equal to R sin theta. OQ चा R आणि PT चा R. Therefore, R square. हे समजलं का? येस सर समजलं. PT मध्ये पण R आहे, OQ मध्ये R आहे. PT मध्ये R sin theta आहे. R into R, R square. Therefore, sin theta. आला सेगमेंटचा एरिया कॅल्क्युलेट झाला का? आता आपण केलं. आता काय केलं ते काढला आपण. बर, ट्रायंगलचा काय सेगमेंटचा काढलाय का? सेक्टरचा काय कॅल्क्युलेट केला? हो सर सेक्टरचा केला. मग सेगमेंटचा कॅल्क्युलेट करू शकतो. कॅनल फ्रंट ऑफ द सेगमेंट कसा करणार फ्रंट ऑफ? From 1 and 2 लिहिलेलं आपण area of segment equal to area of sector minus area of triangle. Area of segment PX equal to area of segment is theta upon 360 into pi square minus area of triangle is 1 upon 2 into r square sin theta minus 1 upon 2 into r square sin theta. Now from this can I take r square common? Yes. By taking r square common, theta upon 360 into pi, that is pi theta into 360 minus sin theta 1 upon 2 will be in the denominator. Sin theta upon 2. This is my formula for segment. If I want to calculate the area of the segment, r square in the bracket pi theta upon 360 minus sin theta upon 2. म्हणजे हा रेडियस आणि थिटावर डिपेंड आहे. त्याच्यामध्ये काय होतं सेक्टर मध्ये आर स्क्वेअर थिटा अपॉन 360 इंटू पाय स्क्वेअर थिटा. इथे थिटा अपॉन 360 पाय स्क्वेअर आहे मायनस ऍडिशनल टर्म आहे आर स्क्वेअर साइन थिटा अपॉन 2. हे समजलं का? हो सर. पण एक लक्षात ठेवा, नोट दॅट वी आर स्टडी द साइन रेशियोज फॉर एक्यूट अँगल. वी कॅन यूज द अबव फॉर्म्युला व्हेन थिटा इज इक्वल और लेस दॅन 90. हा फॉर्म्युला मात्र तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. आर स्क्वेअर इंटू ब्रॅकेट पाय थिटा अपॉन 360 मायनस साइन थिटा अपॉन 2. हा जरी फॉर्म्युला असला तर एक लक्षात घ्या, एरिया ऑफ सेगमेंट मध्ये रेडियस येत नाही. हा एरिया जो डॉटेड ग्रीन पोर्शन आहे, शेडेड पोर्शन आहे, तो एरिया म्हणजे एरिया ऑफ सेगमेंट. हा जो पूर्ण आहे इन्क्लुडिंग ट्रायंगल आणि हा शेड, दॅट इज द सेक्टर, एरिया ऑफ द सेक्टर. याच्यात कोणाला काही शंका असेल तर विचारा. एकच फॉर्म्युला आहे, त्याच्यात काही शंका आहे का कोणाला? No sir. No sir. In the figure, A is the center of circle. Okay. Angle ABC. Angle ABC is 45 degree. AC equal to 702. And the area of segment BXC, that is shaded portion. Now, AC काय आहे याच्यामध्ये नाही समजतं. AC Radius. Now, ABC. Okay, ABC is 45. हा ABC सेंट्रल अँगल आहे का? हो सर. नो सर. बर, BAC काय आहे मग? नो सर. ABC नाहीये, BAC सेंट्रल अँगल आहे. Okay. In triangle A, the radius of circle R equal to AC equal to 702. In triangle ABC, segment AB is equal to AC. AB equal to AC कसं काय म्हणता येते नाही समजलं. सर्कल. Now, angle ABC is equal to ACB. हे कसं काय आलं? ABC equal to ACB. त्यामुळे काय होईल ट्रायंगल असल्यामुळे? Therefore, angle ABC equal to angle ACB, that is 45. I know ABC, I know AC. परंतु माझा इंटरेस्ट हा फक्त सेंट्रल अँगल मध्ये. हे दोन अँगल काढून का उपयोग आहे?
सर 180 मायनस करू शकतो. म्हणजे तुमचं म्हणणं ह्याच्यावरूनच आपल्याला सेंट्रल अँगल मिळणार. फ्रॉम दिस टू अँगल्स यू कॅन फाइंड आउट द सेंटर. म्हणजे हे जे करतो ते सेंट्रल अँगल साठीच आहे तुमचं म्हणणं. येस. Now, ABC plus CCB plus this, that is sum of all the angles of triangle is 180. Putting this angle B and angle C 45, I can get the value of angle A. 45 plus 45 plus angle BAC equal to 180. Therefore, 45 plus 90 plus BAC equal to 180. Angle BEC equal to 180 minus 90. Therefore, BAC 90 means BXC. Angle BAC theta equal to 90. हा BAC 90 आला का? Yes. केला तुम्ही ट्रायंगल दोन्ही अँगल इक्वल घेतली एबीसी वरून. हा सेंट्रल अँगल आहे का तुमचं म्हणणं? मग तुमच्याकडे थिटा आहे. ओके. Yes, sir. रेडियस आहे. जर रेडियस आणि थिटा असते दोन्ही मध्ये साइन थिटा तुम्ही काढू शकता. म्हणजे तुम्ही याच्यामध्ये सेगमेंटचा हे काढू शकता एरिया फॉर्म्युला डायरेक्ट. ठीक आहे. नाउ the formula for segment. For area of segment is r square into bracket pi theta upon 360 minus sin theta upon 2. Value of r is 7 and multiply by under root 2. ये बरोबर आहे? Value of r. Yes. I is 3.14. Theta is 90. Theta 90 आहे का? हो सर. Given data. सर आपण नाही सर, आपण काढलाय आता. थिटा इज द सेंट्रल अँगल. थिटा कोणताही दिला तर घ्यायचा. सेंट्रल अँगलच थिटा इज सेंट्रल अँगल. ओके. अपॉन 360 मायनस साइन 90. ओके. हा थिटा हा सेमच थिटा आहे. दॅट इज साइन 90 अपॉन 2. नाउ स्क्वेअर ऑफ द 7 into 7. Square of the under root 2 will be only 2. Okay. Into bracket 3.14 into 0 will be cancelled. 9 4 are 36. 1 upon 4 minus. What is the value of sin 90? 1 upon 2. Now 49 into 2 into bracket. इथे डिनॉमिनेटर किती आहे? डिनॉमिनेटर सिस्टम डिनॉमिनेटर 2. इथे करू शकतो. डिनॉमिनेटर डिफरंट आहे त्यामुळे मी सम करण्यास काहीच अडचण नाही. बरोबर. डिनॉमिनेटर इक्वल For this, I have to multiply by this term into 2. Again, denominator I have to multiply by 2. Therefore, 49 into 2 into bracket 3.40 minus 2. इथे मी 2 न मल्टिप्लाय केले डिवाइडेड बाय 4. हे 4 एकदाच लिहिलं कॉमनली. 2 1 into 2 divided by 2 into 2. Therefore, ही स्टेप समजली का? 3.14 minus 2 upon 4. 4 हा डिनॉमिनेटर आहे. इथे मी इक्वल केला 2 न मल्टिप्लाय करून. Therefore, now 2 divided by 4 will be 1 upon 2. 49 तसंच ठेवलेलं आहे. 3.14 minus 2 will be 1.14 divided by 2. हा 2 कसा आला? इथे मल्टिप्लाय बाय 2 divided by 4. Therefore, divided by 2. 49 into 1.14 equal to 50.5.86 upon 2. Therefore, area of segment will be 27.93 centimeter square. That is my area. Area of segment BX is 27 point something झालेला आहे. आता याच्यात काय झालेलं आहे त्यांनी ह्याच्यात जो दिलाय आपल्या तुमच्या सिलेबस मध्ये जो पुस्तकामध्ये दिलाय तो काहीतरी 2 पॉईंट समथिंग दिलेला आहे. कमी एकदम 3 पॉईंट. आणि मला वाटतं तुमचा 25% सिलेबस रिड्यूस झालेला आहे. बरोबर आहे का? हो सर. तो कोणता झाला आहे अजून माझ्याकडे नाही. ठीक आहे. परंतु आपण सगळेच जवळपास सगळं झालेलं आहे आता. त्याच्यामध्ये फक्त कन्स्ट्रक्शन राहिले फायनान्शियल. बरोबर आहे का? फायनान्शियल ठीक आहे. हे आपल्याला आवश्यकच होतं. म्हणजे लागणारच होतं. एक्झामला येऊ न येऊ पुढे भविष्यात लागणारच आहे. तर त्याच्यामध्ये काय झालंय पुस्तकामध्ये ते अँसर
काहीतरी 2.3 समथिंग आहे. त्यांनी काय केलेलं आहे, चुकून झालं असेल असं समजून अजून एक हे केलंय, ट्रायल घेतली. त्यांनी काय केलंय त्याच्यामध्ये, ह्याच एक्झाम्पल मध्ये समजा अँगल ABC 45 आहे ना, ABC 45च्या ऐवजी एक हे आन्सर केलं, इन अबाउट इफ BAC इज 45, BAC समजा सेंटर अँगलच हा 45 समजला आपण. समजा एक्झाम मध्ये तसं होणार नाही, काय एक देतील तर काय आन्सर येईल बघूया आपण. हे समजलं का? हो सर, आपल्याला त्या एरिया ऑफ सेगमेंटच्या ह्याच्या फॉर्म्युलामध्ये डायरेक्ट 45 टाकायला लागेल. 45 टाकायचे. The radius of circle will be same, AC 7 upon root. BAC, measure of arc BAC equal to theta equal to 45. So segment BAC equal to R square, तोच formula 5 theta upon 360 minus sin theta upon 2. R square will be same, 7 multiplied under root 2, complete the bracket square. In the bracket, pi 3.14 into theta is 45. Now, directly इथे 90 च्या ऐवजी आता 90 calculate केला होता, इथे 45 upon 360 minus sin 45 upon 2. 7 into 7 into 2, same 3.4. Now, then 45 and 36. 45 8 are 360. हे तुम्हाला हे करायला लागेल. 9 5 are 45. Again 9 4 are 36. That is 5 upon 40. That is 1 upon 8 minus 1 upon root 2 upon 2. हे 1 upon root 2 कसं काय आलं नाही समजलं. कसं काय आलं? 945. Angle change झाला. Therefore 7 into 7 into 2 is 98 in the bracket 3.14 upon 8 minus, now A upon B divided by C upon D. Here is D is 1. हा 2 ला डिनॉमिनेटर नाही, डिनॉमिनेटर मध्ये A upon B divided by C upon D equal to A into D divided by B into C. 1 into 1 divided by 2 root 2. ही स्टेप समजली का? हा 2 बघा, A into D, B upon C. Therefore 98 into bracket 3.14 upon 8 minus, हा मला root 2 नको आहे खाली, and do not want this root 2 denominator. So I multiply and divide by root 2. हे बरोबर आहे का? root 2 upon root 2 बरोबर. ह्या इक्वेशन मध्ये सेम आहेत का वेगवेगळे आहेत? हे इक्वेशन आणि हे इक्वेशन. समजा मी root 2 divided by root 2 1 म्हणजेच हेच इक्वेशन आहे, त्याच्यामध्ये काही चेंज केलेलं नाही. मग ते काच असं केलं root 2 upon root 2 ह्या स्टेपला समजा. 98 तसंच ठेवलंय, 3.4 सेम 8 as it is minus, now 1 into root 2 will be root 2 divided by 2 as it is. root 2 into root 2 will be 2. हे बरोबर आहे का? आता या डिनॉमिनेटर मध्ये तुम्हाला रूट ची फिगर दिसते का? स्क्वेअर रूट आहे का डिनॉमिनेटरला? आणि ज्यावेळी मला सम करायचे असते किंवा ऍडिशन करायचे असते, त्यासाठी डिनॉमिनेटर हा इक्वल असावा लागतो का नाही? समजा मी हा तसाच ठेवला असता रूट 2, तर मला इकडे रूट 2 आणावं लागला असतं, बरोबर? त्यासाठी रूट 2 नको होता मला, म्हणून मी मल्टिप्लाय डिवाइड केलं. Therefore now 98 multiplied by in the bracket 3.14 upon 8 minus root 2 divided by 2 into 2 will be 4. आता इथे तुम्हाला डिनॉमिनेटरला रूट मध्ये फिगर दिसत आहे का? मात्र तुम्ही इक्वल करू शकता 8 आणि 4. म्हणजे इथे काय करावं लागेल मला? तर 2 ने मल्टिप्लाय करायला लागेल. Multiply both. Therefore 90 into in the bracket 3.14 minus 2 root 2 because I have multiplied the numerator and denominator divided by 8. ही स्टेप समजली का? Yes sir. Therefore 98 into bracket 3.14 into value of root 2 is 1.41. 2 multiplied by 1.41 divided by 8 equal to 98
तर व्हॅल्यू ऑफ रूटची व्हॅल्यू सेम असते का, म्हणजे कॉन्स्टंट असते? कोणत्याही ह्याची जेव्हा आपण स्क्वेअर रूट काढतो ती व्हॅल्यू कॉन्स्टंटच असते. स्क्वेअर रूट म्हणजे काय, तेच ए इंटू ए, तोच जर मल्टिप्लाय केला 1.41 मल्टिप्लाय बाय 1.41 ऑलवेज इट विल बी 2. ही कधीच बदलत नसते. कुठल्याही 2 ची नाही, 1 ची 1 येणार, 4 ची 2 राहणार. ओके, रूट 3 ची 1.73 राहणार. ही 1.41 कॉन्स्टंट. 90 multiplied by 3.14 minus 2 into 1.41 2.82 divided by 8. 90 as it is 3.14 minus 2.82 is 0.32 divided by 8. 90 equal to 0.04 equal to 3.92 centimeter square. हे जर कधी जर तो सेंट्रल अँगल इफ यू कन्सिडर ECB equal to 45, म्हणजे थिटामुळे एवढा फरक पडतो का असं तुमचं म्हणणं आहे? हो सर. 27 वरून हा ओके. रेडियस तीच सेम आहे. वी आर नॉट चेंजिंग द रेडियस. इथं बघा कोणाला काही शंका आहे का ह्या प्रॉब्लेम मध्ये? नो सर. It depends upon theta and radius. In the figure, the center of circle. O is the center of circle. Measure are PQR. PQR is 60 degree and OP is 10 centimeter. Find the area of shaded region, that is the segment area. Pi is 3.14 and root 3 is 1.73. That's root 2 1.41, root 3 is 1.7. Now, to find out the area of segment, we just choosing theta and r. Given data मध्ये काय काय दिले ते? आर्क अँड रेडियस. आर्क दिलाय. आर्क आणि रेडियस दिलं. आर्कचं हे दिलंय, मेजर ऑफ आर्क. म्हणजे थिटा दिलाय का तो पण? थिटा 60 डिग्री असणार. थिटा दिलाय सर, दिलाय. थिटा नाही कसं काय सर. तुम्ही म्हणताय? थिटा नाही दिलं सर, नाही दिलं. नाही, हो बरोबर. माझा थिटा हा सेंट्रल अँगल, तो सेंट्रल अँगल म्हटलेला नाही ना त्यांनी. काय बोलले सर पण अँगल इज इक्वल टू हे मायनर आर्क ना. मायनर सेंट्रल अँगल त्याच्यावर तुम्ही थिटा सेंट्रल अँगल काढणार. 60 डिग्रीत असणार तो सेंट्रल अँगल किंवा थिटा. म्हणजे तुमच्याकडे थिटा आहे, यू नो थिटा, यू नो आर, फ्रॉम दॅट यू कॅन इझिली फाइंड आउट. ओके. नाउ radius of circle is equal to OP, 10 centimeter. What is it? Measure of PQR. PQR is because same if 1/2 वगैरे करत नाही, central angle as it is, therefore equal to central angle POR is 60 degree. Now the shaded region of segment PQR equal to, formula is एकच formula है, r square in the bracket pi theta upon 360 minus sin theta upon 2. What is value of r? 10. 10 square.